Hello everyone, very warm welcome. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. I welcome you everybody from the bottom of my heart. Thank you so much for having this fantastic presence over. Yes, how do you do everybody? कसे आहात सर्वजण? Yes. Okay, done. Warm welcome everyone. I hope you all must be fine. Thank you very much for this beautiful and wonderful presence ever. Chalo, let's get started already. We are quite late today. Yes, everybody. Chalo, we are just going to start. So now we are learning actually some words. आपण काही शब्द शिकत आहोत, right? And using those words, actually, we are making some sentences. आपण काही वाक्य, जे to be to have, or whatever are the sentences we have learned. Use of am, is, are, was, were, have, has, had, will have, or whatever are the helping verbs we have learned. We are actually learning to connect those sentences using one word. So here, you know very well, to make शब्द ऐकला असेल, अजून एक I will let you know about it. As soon as. Have you listened about it? ऐकलं तुम्ही याच्याबद्दल? Have you everybody listened? ऐकलंय तुम्ही याच्याबद्दल as soon as. काय बरं as soon as? What is meant by as soon as? माहिती आहे? Can you please let me know? सांगू शकता तुम्ही मला what is meant by as soon as? किंवा as soon as एक्झॅक्टली कधी वापरतात? सिम्पल जे सेंटेन्सेस आपल्याला येतात ते सेंटेन्सेस मिक्स करण्यासाठी 2 ते 3 सेंटेन्सेस एकत्र करण्यासाठी आपल्याला as soon as म्हणजे असे वेगळे शब्द वापरायला लागतात. वाक्य बनवण्यासाठी वेगळे वाक्य कनेक्ट करण्यासाठी आपल्याला हे शब्दांची गरज असते. मग सांगा as soon as म्हणजे काय? What is the meaning of as soon as? Sanga, tell me everybody in the chat box the meaning of as soon as according to you. What do you think it is the meaning of as soon as? Yes, as soon as. Correct. Yes. हा. येस, करेक्ट, व्हेरी गुड, खूप छान सांगताय. ऍज सुन चा अर्थ काय होतो माहितीये का? व्हॉट इज मीन बाय ऍज सुन ऍज? होईल तेवढ्या लवकर. म्हणजे ऍज सुन ऍज याचा सिम्पल सोबत अर्थ आपण म्हणू शकतो लगेचच. लगेच होईल तेवढ्या लवकर. हे झालं की लगेच. व्हॉट इज मीन बाय ऍज सुन ऍज? हे झालं की लगेच. फॉर एक्झाम्पल, मी एक छोटस सेंटेन्स लिहिते बोर्डवरती. तुम्ही मला सांगा ते वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं करू शकतो. एक्झाम्पल करून दाखवते मी तुम्हाला. मी तयार झाले. मी तयार झाले की तुला फोन करेल. ठीक आहे, एक सिम्पल सेंटेन्स आहे रिटन हिअर ऑन द बोर्ड. म्हणजे काय? मी तयार झाले की लगेच मी तुला फोन करेल. जसं आपण तुमच्या जर का फ्रेंड्स असतील तर तुम्हाला बाहेर जायचं असेल कुठे तर तुम्ही म्हणते ना की तू निघाली की मला लगेच फोन कर, मग लगेच मी पण निघते. लाईक दॅट. तर त्यावेळेस आहे ना आपण काय यूज करू शकतो? व्हॉट ऍक्च्युअली कॅन बी यूज ऍट दॅट टाइम? ऍज सुन ऍज हे आपण त्यावेळेस यूज करू शकतो. बरं, मग करा. हाऊ कॅन ऍक्च्युअली वी मेक सेंटेन्स? आता ह्यावेळेस एक मी दाखवते, मग बाकीचं तुम्ही करा. मी तयार झाले की तुला लगेच फोन करा. आता लगेच त्याच्यामध्ये लगेच टाकलं नाहीये, पण ट्राय टू अंडरस्टँड की त्याच्यामध्ये घाई असते, इमिजिएटनेस असतो. की मी तयार झालं की लगेच, हे झालं की लगेच, दॅट्स इट, ऍज सुन ऍज. आपण म्हणतो ना ऍज सुन ऍज पॉसिबल, जेवढं शक्य तितक्या लवकर. इट इज कॉल्ड एज व्हॉट? ऍज सुन ऍज पॉसिबल, शक्य तितक्या लवकर. कम ऍज सुन ऍज पॉसिबल, शक्य तितक्या लवकर ये. तसं. तर लगेचच मी तयार झाले की लगेच तुला फोन करेल. मग इंग्लिशमध्ये म्हणायचं पहा, म्हणजे जशी मी तयार होईल तसं. काय म्हणतात इन शॉर्ट, जशी मी तयार होईल तसं मी तुला फोन करेल. फॉर एक्झाम्पल आपण नाही का म्हणतो की
शिक्षक एखाद्या जसं शिक्षक आतमध्ये जातात, जसं शिक्षक वर्गामध्ये जातात, मुलं शांत बसतात. जसे मी क्लासमध्ये एंट्री करते, मुलं शांत बसतात. जसं मी क्लासमध्ये येते, विद्यार्थी लगेच लक्ष द्यायला लागतात. लाईक दॅट. जसं जसं वडील घरात येतात, मुलं टीव्ही बंद करतात. लाईक दॅट. जसं म्हणजे असं केलं की लगेच, असं झालं की लगेच, असं असं होतं हे सांगायचं तर ऍक्च्युअल वापरली जातात. मी तयार झाले की लगेच तुला फोन करेन. पण as soon as I am ready, as soon as I am ready, जसे मी तयार झाले, मी तयार झाले. as soon as जसं मी तयार झाले, I am ready, जसे मी तयार झाले, मी तुला फोन करेन. मी तुला फोन करला. आता हे जे वाक्य आहे ना, की मी फोन करेल, मी तयार झाले तुला फोन करला. ट्राय टू अंडरस्टँड की यामध्ये मी आहे, पण ते हिडन आहे की मी तुला फोन करेन. तर मग आता हे फ्युचर टेन्सचं वाक्य आहे, ज्यामध्ये विल वापरायला लागतं. आय विल शो यू. ऍज सून ऍज आय एम रेडी, आय विल कॉल. As soon as I am ready, I will call you. It is long sentence, but it is very easiest one. बरं, नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही ट्राय करा. हा, ती फ्री झाली की ती येईल. ती फ्री झाली की ती येईल. तर इंग्लिश मध्ये ती फ्री झाली की ती येईल. ती फ्री झाली की लगेच ती येईल. आता तुम्ही समजून घ्यायचं, मध्ये काय सांगायचं, एक घाई आहे याच्यामध्ये. ती फ्री झाली की लगेच ती येईल, ती मोकळी झाली की लगेच ती येईल, असं म्हणणं. मग आपल्याला इथे ऍज सून ऍज वापरायचंय. मग करा आता वरचं पाऊल इन द सेम वे. कम ऑन एव्हरीबडी, ट्राय मेकिंग द सेंटेन्स. ती जशी फ्री होईल तशी ती येईल. ती जशी फ्री होईल तशी ती येईल. इथं तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स आपलं हे प्रेझेंट टेन्सच वापरायचं, वर्तमान काळच वापरायचं. की ती फ्री झाली की ती येईल. ती फ्री झाली म्हणजे ती एकदा अजून फ्री झाली नाहीये, ती भविष्यात होणार आहे. ते प्रेझेंट टेन्स मध्येच टाकायचं. जसे मी तयार झाले की आय एम रेडी, मी तयार आहे, असं प्रेझेंट मध्येच टाकायचं. तो म्हणत तर मी तयार झाले पास्ट आहे, पण ती क्रिया झाली नाहीये, ती होणार आहे असं म्हणतोय ना. आधी प्रेझेंट घ्यायचं आणि मग फ्युचर घ्यायचं. ती फ्री झाली म्हणजे जसं ती फ्री होईल, असं म्हणणं असं आहे की जशी ती फ्री होईल तसं ती तुझ्याकडे येईल. गेटिंग माय पॉइंट? आर यू एव्हरीबडी अंडरस्टँडिंग द यूज ऑफ ऍज सून ऍज? येस ऑर नो? आर यू एव्हरीबडी अंडरस्टँडिंग द यूज ऑफ ऍज सून ऍज? जसं ती फ्री होईल तसं ती येईल. जसं तू घरी जाशील ती घरी पोहोचेल. लाईक दॅट. व्हॉट एव्हर. सो असं जसं हे झालं की तसं होईल, लगेच इमिजिएटनेस इज देअर. मग ती फ्री झाली की ऍज सून ऍज शी इज फ्री. सून ऍज शी इज फ्री, जशी ती फ्री होईल ती येईल. लगेच कॉमन द्यायचा. दुसरं सेंटेन्स आहे, ती येईल. शी पुढे पिन टाकायचं कम, कारण की आता ती येईल. तू गेला की ती येईल. सो ते फ्युचर मध्ये टाकायचं. आता इथं म्हणू नाही शकत ना शी इज अ कम, म्हणणार का शी इज अ कम? फ्युचर प्रॉपर फ्युचर टेन्सचं वाक्य किती येणार. तर फ्युचर टेन्सच्या वाक्यामध्ये ना त्यात घ्यायचा, त्याच्यानंतर विल घ्यायचा, जी क्रिया आहे ती क्रिया घ्यायची. शी विल कम, ती येईल. मी जाईल, आय विल गो. मी बोलेल, आय विल स्पीक. मी तुला सांगेल, आय विल टेल यू. मी फोन करेल, आय विल कॉल. मी लिहील, आय विल राईट. मी काम करेल, आय विल वर्क. मी वाचेल, आय विल रीड. मी स्वयंपाक करेल, आय विल कुक. मी शिकवेल, आय विल टीच. मी समजून सांगेल, आय विल एक्सप्लेन. हा, याला बोलतात काय? विल बोलतात. मग म्हणून आपण हे ती फोन करेल, सॉरी मी तुला फोन करेल, आय विल कॉल यू. ती येईल, शी विल कम. चला नेक्स्ट. ते इथे आले, ते इथे आले की आपण सुरुवात करू. ते इथे आले की आपण सुरुवात करू. करा इंग्लिश मध्ये एव्हरीबडी. डू मेक सेंटेन्स इन इंग्लिश. ते इथे आले की आपण सुरुवात करू. टेल मी इन इंग्लिश. ते इथे आले की आपण सुरुवात करू. ते इथे आले की आपण सुरुवात करू.
इथे आले की आपण सुरुवात करू. म्हणजे याचा सेन्स असा आहे की जसे ते इथे येतील लगेच आपण सुरुवात करू. वॉट एव्हर ते आले की लगेच आपण सुरुवात करू. मग सगळ्यात आधी घ्यायचं ऍज सून ऍज. ऍज सून ऍज. मग ते इथे आले की आपण सुरुवात करू. तुम्ही म्हणू शकता ऍज सून ऍज दे कम. एकदा म्हणू शकता ऍज सून ऍज दे कम किंवा ऍज सून ऍज दे आर हिअर. दे आर कम नाही म्हणू शकत, ते वर्ब आहे. कम हे वर्ब आहे, आर हे हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब आणि वर्ब असं डायरेक्ट शेजारी नॉर्मल सेंटेन्स मध्ये येत नाही. ते येतं पण व्हॉइसचे वेगळे सेंटेन्स असतात त्यामध्ये येत असतं. तर दे आर कम असं होऊ शकत नाही ग्रामॅटिकली. दे आर गो, दे आर प्ले असं होऊ शकत नाही. मग आपण मग दे कम, दे गो, दे प्ले असं होईल. पण तुम्ही आम्ही जर घेताय दे आर हिअर. ऍज सून ऍज दे आर हिअर. ते इथे आले म्हणजे ते जसे इथे असतील. ऍज सून ऍज दे आर हिअर जसे ते इथे असतील आपण सुरुवात करू. आपण म्हणजे बी सोबत घ्यायचं विल सुरुवात करण्याला म्हणतात स्टार्ट. सुरुवातीला तुम्हाला थोडस अवघड जाईल पण जसं जसं तुम्हाला येईल म्हणजे तुम्ही जसं जसं ऑब्झर्व करून प्रॅक्टिस कराल तुम्हाला तो कॉन्सेप्ट समजेल. जरुरी नाहीये की पहिल्या दुसऱ्या सेंटेन्स मध्ये सगळा कॉन्सेप्ट तुम्हाला समजेल. हळूहळू तुम्ही पण समजून घ्या. प्रत्येक वाक्य सेम पॅटर्नचं देते, डिफरन्स काहीच नाहीये. प्रत्येक वाक्यात हा सुरुवातला सुरायचंच आहे. प्रत्येक वाक्य टू बीचं देते आणि पुढे प्रत्येक वाक्य फ्युचरचं देते. थोडंसं ऑब्झर्व करा. काही काही गोष्टी थोडस आहे ना, हळूहळू स्लोली थोडा काही कॉन्सेप्ट मोठा पण असू शकतो. सगळंच थोडी ना एकदम सिम्पल असणार स्पोकन मध्ये. तर थोडंसं ऑब्झर्व करायचं. पहिलं वाक्य ऑब्झर्व करायचं, सेकंड सेंटेन्स ऑब्झर्व करायचं, थर्ड सेंटेन्स ऑब्झर्व करायचं, प्रॉपरली समजून घ्यायचं शांत डोक्याने. फोर्थ सेंटेन्स तुम्ही तुमचं स्वतःने करू शकाल. राईट. फक्त हे थोडी आहे, असं थोडी ठरलेलं आहे की आपल्याला पहिल्याच वाक्यामध्ये सगळं आलं पाहिजे. पहिलंच वाक्य सांगितलं की लगेच आलं पाहिजे ही थोडी कंपल्सरी आहे. सो स्लोली तुम्हाला समजेल. तुम्ही फक्त पॅटर्न नुसार चाला, वर दिलेल्या वाक्यानुसार चाला, तुम्हाला जमेल. मी लगेच असं सेंटेन्सची डायरेक्शन चेंज नाही करत कधीच. नेक्स्ट सेंटेन्स. तो घरी आला की तो विश्रांती घे. तो घरी आला की तो विश्रांती घे. करा इंग्लिश मध्ये. प्लीज डू इट सेंटेन्स. तो घरी आला की तो विश्रांती घेईल. मग करा वाक्य इंग्लिश मध्ये एव्हरीबडी डू मेक. तो घरी आला की तो विश्रांती घेईल. जसं ते इथे आले की ते आली तर इथे तुम्ही घेऊ शकता. काय घेणार बरं सांगा बरं तुम्ही. टू बी मध्ये बनवायचं झालं तर तो घरी आला की तो विश्रांती घेईल. तो घरी आला. As soon as. आता तो घरी आला. तुम्ही एकतर म्हणू शकता ही कम्स होम. ऍज सुन ऍज ही कम्स होम म्हणू शकता किंवा सिम्पल तो जसा घरी येतो ऍज सुन ऍज ही इज ऍट होम असं पण म्हणू शकता. तो घरी आला म्हणजे तो घरी आहे ऍज सुन ऍज ही इज ऍट होम. जसा तो घरी येतो ऍज सुन ऍज ही इज ऍट होम तो विश्रांती घेईल. ही विल रेस्ट. रेस्ट. विश्रांती घेणे म्हणजेच काय रेस्ट. तुम्ही जर काही कम्स होम घेतलं तर ते पण चालेल पण ते ऍक्च्युअल सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. ते तुम्हाला थोडंसं ग्रामर आहे त्याच्यामध्ये ते समजेल थोडा वेळ लागणार. सो होईल तेवढे ह्याच्यामध्ये बनवायचं त्याच्यामध्ये टू बी मध्ये. ऍज सुन ऍज ही इज ऍट होम जसा तो घरी येईल. ऍज सुन ऍज ही इज ऍट होम जसा तो घरी आला. यु नो तो विश्रांती घेईल. जसं तो घरी येतो तसं तो विश्रांती घेईल. ऍज सुन ऍज ही इज ऍट होम ही विल take rest or he will rest. That is also mentioned. पहा समजतंय. Yes. जसे शिक्षक वर्गात येतात विद्यार्थी शांत होतात. जसे शिक्षक वर्गात येतात विद्यार्थी शांत होतात. पहा
सेंटेन्स दिसायला खूप सोपं आहे, पण आपल्याला बनवायला लागलं की आपल्या डोक्यात मुंग्या यायला लागतात. इट इज व्हेरी सिम्पल. ह्याच्यामध्ये कुठलाच अवघड टॉपिक नाहीये जे तुमच्या डोक्याच्या वरतून जाऊ शकतं. इट इज व्हेरी सिम्पल. फक्त अरेंजमेंट करता आली पाहिजे, वरचं पाहून तसं तसं बनवता आलं पाहिजे. आता इथे मी टाकले, जसे शिक्षक वर्गात येतात विद्यार्थी शांत होतात, तसं सगळीकडे घेऊ शकतो. जसं मी तयार झाले की मी तुला फोन करेन, लाईक दॅट. सो as soon as अर्थच तसा आहे, लगेच असं झालं की लगेच. as soon as शिक्षक वर्गात येतात. इंग्लिश मध्ये कसं म्हणणार तुम्ही? जसं तो घरी येतो, आपण काय म्हणलो, ही ॲट होम, तसं शिक्षक वर्गात येतात. as soon as, एकच टीचर बद्दल बोलू, as soon as teacher is in classroom. as soon as teacher is in classroom, वर्गात इन लावायला लागेल ना, का म्हणणार आपण टीचर इज क्लासरूम? म्हणणार का तुम्हाला सांगा? शिक्षक वर्गात येतात म्हणणार का टीचर इज क्लासरूम? नाही ना म्हणणार. वर्गात येतात ना, मग इन लावायला लागेल की नाही लागायला लागेल? टीचर इज इन क्लास. यू कॅन टेक ॲज सून ॲज टीचर कम्स इन द क्लास. तुम्ही असंही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण असंही करू शकतो, ॲज सून ॲज टीचर इज इन द क्लास. as soon as teacher is in the class, विद्यार्थी शांत होतात. Students become quiet. As soon as teacher is in the classroom, students become quiet. याला बोलतात क्वायट. क्वायट. तुम्ही जे म्हणता ना कीप क्वाईट, ते क्वाईट नसतं. इट इज क्वायट. लाईक कीप क्वायट. कीप क्वायट. इट इज ऑल्सो क्वायट. क्वायट म्हणजे शांत. कीप क्वायट म्हणजे शांत राहा. यू से, तुम्ही प्रोनाउन्स करत असेल क्वाईट, क्वाईट, कीप क्वाईट, कीप क्वाईट. इट इज नॉट कीप क्वाईट, इट इज कीप क्वायट. मार्केट याचा फोटो काढतो. समजलं का? क्लिअर? ओके, डन एव्हरीबडी. समजलं? चला, आय हॅव कॅप्चर्ड द फोटो. अजून सेंटेन्सेस पाहू आपण याच्यावरती. थोडं अजून प्रॅक्टिसची गरज आहे ना, लगेच थोडी क्लॅरिटी येणार आहे. अजून प्रॅक्टिस, अजून सेंटेन्सेस घेऊ. डोंट वरी, जमेल. येस, इथं तुम्ही हे पण घेऊ शकता. ऍज सून एज टीचर कम्स इन द क्लासरूम घेऊ शकता. मी तुम्हाला अजून सोपं उपाय सांगितलाय. ऍज सून एज ही कम्स ॲट होम तुम्ही घेऊ शकता. ऍज सून एज दे कम हिअर घेऊ शकता, काय प्रॉब्लेम. सगळं चालतं स्पीकिंग मध्ये, सगळ्या गोष्टी चालतात. स्पीकिंग इथं काहीच इन्स्ट्रक्शन्स नाहीये, त्याच हेच वापरायचं, तेच वापरायचं, असं काहीच नाही. तुम्ही फक्त बोलायचं, एवढंच गोष्ट आहे. काय बोलायचं ते बोला, सगळं मान्य करतं इंग्लिश. फक्त बोला. चला, मला वेळ मिळाला. मी तुला भेटेल. मला वेळ मिळाला की लगेच मी तुला भेटेल. ठीक आहे, आता हे सेंटेन्स आहे, हा करायचंय आपल्याला. करा बरं, मला पण पाहिजे तुम्ही कसं करता. करा करा करा, एव्हरीबडी डू इट. मला वेळ मिळाला की मी तुला भेटेल.
आणि हे सांगते ह्याच्यामध्ये आउट ऑफ द बॉक्स काहीच नाहीये. देर इज नथिंग आउट ऑफ द बॉक्स. सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. पण मराठी इंग्लिश ही भाषा वेगळी वेगळी आहे. थोडं वाक्य इकडे तिकडे होऊ शकतं. तर तुम्ही पहा काय यूज करायचं काय नाही करायचं. गुड ट्राय. ट्राय करा, तुम्ही ट्राय करा. हार नका मानू. डू नॉट गिव्ह अप. ट्राय करा, जमेल तुम्हाला. यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. डेफिनेटली यू कॅन डू इट. प्लीज मेक. करा, चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा सगळे. विचार करा मग उत्तर करा. काही घाई नाही त्याच्या मी करा. मला वेळ मिळाला की लगेच तुला भेटेल. डू इट, डू इट, डू इट. नो हरी. गुड गुड. फ्यू पीपल आर ऍक्च्युअली फुलफिलिंग माय एक्सपेक्टेशन्स. काही जण करेक्ट उत्तर सांगत आहेत आणि मला खरंच खूप छान वाटत आहे. व्हेरी गुड. जमलं तुम्हाला. सार्थकी लागलं तुम्ही स्पोकन इंग्लिशचा क्लास लावल्याचा. म्हणजे सार्थक झालं असं म्हणायचं. इकडे. मला वेळ मिळाला की लगेच मी तुला भेटेल. आता लगेच पहिली घेऊन टाकायचं ऍज सुन ऍज. ऍज सुन ऍज मला वेळ मिळाला की. तुम्ही एकतर म्हणू शकता आय गेट टाइम किंवा माझ्याकडे वेळ आला की मी तुला भेटेल. माझ्याकडे वेळ आहे. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऍज सुन ऍज आय हॅव अ टाइम. प्रेझेंट मध्येच घ्यायचंय ना ते. मला वेळ मिळाला म्हणजे जसं माझ्याकडे वेळ असेल म्हणजे माझ्याकडे वेळ आहे. ऍज सुन ऍज आय हॅव अ टाइम असं करू शकता तुम्ही. जसं मग अशी कसं टुबीचं घेतलं होतं. मी इथे आले ऍज सुन ऍज आय एम हिअर. तसं जसं माझ्याकडे वेळ येईल ऍज सुन ऍज आय हॅव अ टाइम किंवा ऍज सुन ऍज आय गेट अ टाइम. मिळण्याला गेट बोलतात. तुम्ही गेट म्हणले तर ते पण करेक्ट आहे, चुकीचं नाहीये. ऍज सुन ऍज आय गेट टाइम. ऍज सुन ऍज आय हॅव टाइम. लगेच मी तुला भेटेल. आय विल मीट यू. ऍज सुन ऍज आय गेट टाइम आय विल मीट यू. मी तुला भेटेल. ऍज सुन ऍज आय गेट टाइम आय विल मीट यू. गेटिंग प्रॉपरली. अजून एक सेंटेन्स असेल. तिच्याकडे पुस्तक आणले की लगेच ती वाचेल. तिच्याकडे पुस्तक आले की लगेच ती वाचेल. येतं तुम्हाला. हे पण येतं तुम्हाला. तिच्याकडे पुस्तक आले की हेच यायला पाहिजे. करा, ट्राय करा. येस एव्हरीवन, हाऊ कॅन वी मेक. तिच्याकडे पुस्तक आणले की लगेच वाचेल. ऍज सून ऍज तिच्याकडे पुस्तक आले की ऍज सून ऍज शी हॅज अ बुक. ऍज सून ऍज शी हॅज अ बुक. ती वाचेल. ऍज सून ऍज शी हॅज अ बुक. तिच्याकडे पुस्तक आले की तुम्ही असं म्हणू शकता ऍज सून ऍज शी गेट्स बुक. जे कसं सिम्पल प्रेझेंट रूल आहे. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर गेटलाच लावायला लागतं. म्हणून मी तुम्हाला मी जे शिकवलं त्याच्याबद्दल शिकवते मोस्टली. हॅव हॅज वगैरे वगैरे. सो त्याच्यातून तुम्ही करू शकता. ऍज सून ऍज शी हॅज अ बुक. तिच्याकडे पुस्तक आले की ती वाचेल. शी विल रीड. ऍज सून ऍज शी हॅज अ बुक शी विल रीड. जसं तिच्याकडे पुस्तक येईल ती वाचेल. बरं, अजून एक सेंटेन्स. आपल्याकडे पैसे आले की लगेच आपण गाडी घेऊ. आपण असं बोलतो की नाही बोलताना. आपल्याकडे जसे पैसे येतील तसं आपण आधी गाडी घेऊ.
वॉट एव्हर, लगेच आपण घर घेऊ, लगेच आपण हे घेऊ ते घेऊ. वी स्पीक इट इन अ डेली लाईफ स्पीकिंग. इट इज अ रिअल लाईफ सेंटेन्स विच आय एम ऍक्च्युअली गिव्हिंग टू. आपल्याकडे पैसे आले की लगेच आपण गाडी घेऊ. चला करा, आता तुम्हाला ट्रिक समजली पाहिजे. आय थिंक 1 2 3 4 5 5 इकडे 5 झाले का वाक्य? 5 झाले होते. 6 7 8वं वाक्य आहे. जमलं पाहिजे आता. कसं नाही जमत, कोणाला नाही जमत, करा तुम्ही ट्राय. चुकून द्या, चुकलं तर काय होतं, टाईप तर करा. आपल्याकडे पैसे आले की लगेच आपण गाडी घेऊ. करा करा, आय एम वेटिंग फॉर यू. करा सगळ्यांनी. काहीच नाही, प्रेझेंट टेन्स वापरायचं इकडं आणि फ्युचर टेन्स वापरायचं इकडं. ते पा प्रेझ ऍज सुन ऍज तर कॉन्स्टंट आहे. नुसतं ते वाक्य दिसायला मोठं आहे, बाकी काहीच नाही. सगळं जेव्हा नुसतं शो ऑफ असतं, रियालिटी वेगळी असते. सो दिसतं तसं नसतं. गेटिंग माय पॉइंट. शो ऑफला घाबरायचं नाही कधीच. हे ते मोठे सेंटेन्स दिसतं, घाबरायचं नाही. ओरिजिनली फ्रॉम इन साइड इट इज व्हेरी इझी. As soon as आपल्याकडे पैसे आले की, आपल्याकडे पैसे आहेत, कसं होईल? ऍज सून ऍज वी हॅव मनी, लगेच आपण गाडी घेणार. वी विल, घेणे म्हणजे काय? वी विल बाय कार और बाईक. जे म्हणणं असेल तुमचं ते घ्या तुम्ही. तसं काही नो प्रॉब्लेम. ऍज सून ऍज वी हॅव मनी वी विल बाय कार. त्यांच्याकडे त्यांना माहिती मिळाली की लगेच ते आपल्याला सांगतील. त्यांना माहिती मिळाली की लगेच ते आपल्याला सांगतील. करा वाक्य इंग्लिशमध्ये. प्लीज एव्हरीबडी टू मेक सेंटेन्स इन इंग्लिश. त्यांना माहिती मिळाली की ते लगेच ते आपल्याला सांगतील. येस करा. त्यांना माहिती मिळाली की लगेच ते आपल्याला सांगतील. कम ऑन एव्हरीबडी, प्लीज ट्राय. इट इज ऑल अबाउट ऍज सून ऍज. प्रॅक्टिस करा सो वी कॅन चेंज द वर्ल्ड. आपण शब्द चेंज करू शकतो. येस, त्यांना माहिती मिळाली की ते लगेच आपल्याला सांगतील. As soon as they have information, or as soon as they get information, they will inform us. ते आपल्याला सांगते. They will inform us. ते आपल्याला सांगते. याला बोलतात as soon as. करा बरं तुम्ही एक एक वाक्य सांगितलं. By your own. Tell me the sentence by your own. Yes. Can you make one sentences at least? As soon as he has a job, I will have a new job. त्याला जसं जॉब मिळेल तसं मी नवीन, और आय विल फाइंड अ न्यू जॉब. त्याला जसं नोकरी मिळेल तसं मी नवीन नोकरी शोधेल. लगेच मी नवीन नोकरी शोधेल. असं. ऍज सून ऍज वी हॅव मनी, करेक्ट, वी विल बाय न्यू होम. जसं आपल्याकडे पैसे येतील आपण नवीन घर घेऊ. येस. ऍज सून ऍज
She has the money, she will buy new sari. Correct. Absolutely. As soon as I have a job, I will gift you something. We will get a gift there. Like that. You can take any sentence which you feel good. As soon as असं झालं की असं होईल. As soon as you are here, I will leave. तू जसं इथे येशील तसं मी लगेच जाईन. तू इथे आणलं की मी लगेच निघल. Like that. As soon as you are here, I will pick you up. तू जसं इथे येशील मी लगेच तुला घ्यायला येईल. As soon as you are here, I will pick you up. लगेच मी तुला घ्यायला येईल. Certain sentences. Yes, please tell me sentences. Just wait for a minute. Yes, tell everybody. Yes. Done? Yes. As soon as I speak English, I will go to England. Very good. I like that. मला जसं इंग्रजी येईल मी जसं इंग्लंडला जाईल. Very good. Nice to be. Aside that, as soon as, and I recommend you all, please use these in your daily life speaking. कृपया तुम्ही हे तुमच्या डेली लाईफ स्पीकिंग मध्ये नक्की वापरा. चला नेक्स्ट वर्ड वी आर गोइंग टू लर्न. कंजंक्शन शिकवते मी तुम्हाला. कंजंक्शन शिकवते. हे जे शब्द आहेत ना ह्यांना कंजंक्शन बोलतात ऍक्च्युअली. म्हणजे छोट्यातले छोटे वाक्य पण असेल पण 2-3 शब्द मिक्स करून बोलायचं असेल तर आपल्याला त्याची गरज पडते. आपण शॉर्ट छोटे छोटे वाक्य शिकतो पण ते मिक्स करण्यासाठी ह्या शब्दांची गरज पडते. मग ते हे जर का युज केलं तर मग इंग्लिश अजून जास्त छान दिसते. अँड ऑर वगैरे वगैरे ते आहेत. बट बिकॉज ते तर शब्द आहेतच पण असेही अजून काही शब्द असतात जे आपण बोलताना वापरले तर आर इंग्लिश ऍक्च्युअली लुक मोर अँड मोर इम्प्रेस. नेक्स्ट बघा तुम्ही सांगितलं काय वापरायचं. जेव्हा तू फ्री असशील जेव्हा तू फ्री असशील मला फोन कर. जेव्हा तू फ्री असशील मला फोन कर. चला करा काय कंजंक्शन यूज करणार. आता इथे ऍज सुन एज नाही वापरायचं. इथं मी काहीतरी नवीन दिले. मी कुठे म्हणले इथं लगेच ये म्हणून. ह्याच्यात इमर्जन्सी काही आहे का. इमिजिएटनेस ह्याच्यामध्ये काही आहे का. काहीच नाही. घाई आहे का ह्याच्यामध्ये काहीच नाही. इथं काय सांगितलंय तू जेव्हा फ्री होशील तेव्हा मला कॉल कर. फॉर एक्झाम्पल इफ यू कॉल टू युअर फ्रेंड. तुम्ही तुमच्या मैत्रिणीला मित्रांना फोन केला तो आता बिझी आहे मग त्याला पण म्हणतो अच्छा बिझी आहे का ओके मग तू फ्री झाला ना मला फोन कर. सो व्हॉट डू वी यूज हिअर. आपण इथे काय यूज करतो इन दॅट केस. खूप सिम्पल वर्ड आहे. यू नो दॅट. आता ही रिॲक्शन आधी घ्यायची. जे पुढचं स्टेटमेंट आहे ना ते आधी घ्यायचं. मला फोन कर यात घ्यायचं. कॉल मी पुढे टाकायची कंजंक्शन. व्हेन तू फ्री असशील यू आर फ्री. व्हेन यू आर फ्री प्रेझेंट टेन्स डायरेक्टली. कॉल मी व्हेन यू आर फ्री. गेट इट. कॉल मी व्हेन यू आर फ्री. सो इथे काय यूज केलं जातं व्हेन यूज केलं जातं. व्हेन म्हणजेच काय जेव्हा किंवा तेव्हा असं. जेव्हा तू फ्री होशील तेव्हा मला कॉल कर तर यूज केलं जातं. नेक्स्ट वन. जेव्हा तेव्हा पण असते. तू घरी असशील. तू घरी असशील तेव्हा मला सांग. तू घरी असशील ना तेव्हा मला सांग.
तू घरी असशील तेव्हा मला सांग. सो सांग, मला सांग. यू कॅन से इन्फॉर्म मी, टेल मी. तू घरी असशील तेव्हा मला सांग. टेल मी when तू घरी असशील. when you are at home. Simple. मला सांग, टेल मी तेव्हा when तू घरी असशील. you are at home. Simple. एवढं वेळ आपण काय करत होतो as soon as मध्ये, हे तुम्ही आधी घेतलं तरी पण चालेल. असं तुम्ही केलं ना, when you are at home टेल मी, ते पण चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पण असं केलं ना तर हे जास्त प्रोफेशनल दिसतं, म्हणून असं करायचं. तुम्ही तसं केलं ना की when you are free call me, तसं पण चालतं, काहीच प्रॉब्लेम. पण it gives the advanced look or it gives quite professional look. That's what it is. Next one. जेव्हा मी आनंदी असते. जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी गाते. जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी गाते. तर हे पण आधी घेऊ शकतो, ते पण घेऊ शकतो. तुम्ही असे म्हणू शकता, when I am happy, when I am happy, I sing. किंवा असे बोलू शकता, I sing when I am happy. I sing when I am happy. असंही तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जेव्हा ती व्यस्त असते तेव्हा ती शांत राहते. जेव्हा ती व्यस्त असते तेव्हा ती शांत राहते. करा इंग्लिश मध्ये. जेव्हा ती व्यस्त असते तेव्हा ती शांत राहते. ट्राय करा. ट्राय मेकिंग. यू कॅन डू इट. काहीच नाहीये, सिंपल प्रेझेंट सगळीकडे. जेव्हा ती व्यस्त असते ती शांत राहते. When she is busy. When she is busy. जेव्हा ती व्यस्त असते ती शांत राहते. She keeps calm. ही शांत राहते. इंग्लिश मध्ये म्हणायचं शी कीप्स काम. तुम्ही शी इज काम पण बनवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मी एक ऍडव्हान्स वर्ड सुद्धा तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. ठीक आहे. चला अजून एक. जेव्हा मुलांना सुट्ट्या असतात ते आनंदी असतात. जेव्हा मुलांना सुट्ट्या असतात तेव्हा ते आनंदी असतात. करेक्ट मेजरमध्ये. जेव्हा मुलांना सुट्ट्या असतात तेव्हा मुलं आनंदी असतात. व्हॅन. असं ट्राय करायचं की हे जिथं जेव्हा इथे आहे ना तिथंच वेन आलं पाहिजे आणि पुढे त्यालाच तेच सेंटेन्स आलं पाहिजे. थोडस समजा इकडचं तिकडे केलं ना, आता हे 2 सेंटेन्स मध्ये आपण करू शकलो इकडचं तिकडे कुठे काही, पण थोडंसं इकडे तिकडे केलं थोडा अर्थ पण बदलू शकतो, कारण जेव्हा तेव्हा कुठे कुठे दोन्ही येतात ना. जेव्हा मुलांना सुट्ट्या असतात ते आनंदी असतात. व्हॅन चिल्ड्रन. मुलांना सुट्ट्या आहेत इंग्लिश मध्ये
चिल्ड्रन हॅव हॉलिडेज, राईट. मुलांना सुट्ट्या आहेत. वेन चिल्ड्रन हॅव हॉलिडेज, ते आनंदी असतात. ते आनंदी आहेत इंग्लिश मध्ये दे आर हॅपी. दे आर हॅपी. माझ्याकडे जेव्हा पैसे असतात तेव्हा मी पुस्तके खरेदी करते. सांगा इंग्लिश मध्ये. जेव्हा माझ्याकडे पैसे असतात तेव्हा मी पुस्तकं घेते, किंवा काही पण. जेव्हा माझ्याकडे पैसे असतात तेव्हा मी काहीतरी खरेदी करते. जेव्हा माझ्याकडे पैसे असतात तेव्हा मी चॉकलेट खाते, वॉट एव्हर. जेव्हा माझ्याकडे पैसे असतात. वेन आय हॅव अ मनी. वेन आय हॅव अ मनी. जेव्हा माझ्याकडे पैसे असतात मी पुस्तकं घेते. आय बाय बुक्स. मग तुम्ही उलट पण करू शकता की आय बाय बुक्स, मी पुस्तकं घेते जेव्हा माझ्याकडे पैसे असतात. वेन आय हॅव अ मनी. सो वेन ते त्यालाच अटॅच पाहिजे, ते तिकडे नाही होऊ शकत. वेन आय हॅव मनी आय बाय बुक्स. आपण असं नाही ना करू शकत आय हॅव मनी वेन आय बाय बुक्स, असं तर नाही ना होणार. त्याच्यामुळे ते तेवढी काळजी घ्यायला लागते फक्त इकडे. वेन आय हॅव मनी. त्याच्यामुळे काय करायचं, मराठी वाक्यात जिथे ते जोडलेलं आहे ना त्याला जोडून घेऊन टाकायचा, विषय संपला. जसं इथे पहा, मला फोन कर, कॉल मी सेपरेट झालं. पण जेव्हा तू फ्री असशील, वेन यू आर फ्री. इथे सुद्धा पहा, मला सांग, हे घेतलं. पण जेव्हा तू घरी असशील, वेन यू आर. जेव्हा जेव्हाला रिलेट करून जेव्हा असं नाही तेव्हा. जेव्हा मी आनंदी असते, वेन आय एम हॅपी, ते कनेक्ट केलं फक्त. तुम्ही हे जरी घेतलं ना आधी, आय सिंग वेन आय एम हॅपी असं होणार. इथं सुद्धा शी कीप्स काम वेन शी इज बिझी. ती शांत राहते जेव्हा ती व्यस्त असते, असं चालेल. फक्त हे वेन इकडचं इकडे नाही झालं पाहिजे. अर्थ चेंज होतो, तुम्ही करून पहा. जेव्हा मुलांना सुट्टी असतात, वेन चिल्ड्रन हॅव हॉलिडेज दे आर हॅपी. Just capturing the photo. Yes. Can you make some sentences? Make. I will give you the task. Please prepare 5 sentences using when. When use करा आणि 5 sentence बनवा तर सगळ्यांनी. Everyone. Prepare 5 sentences. Yes. When I have time, I use Instagram. Correct. When I have a time, जेव्हा माझ्याकडे वेळ असतो, I use Instagram. Correct. When I have a time, I watch TV. जेव्हा माझ्याकडे वेळ असतो, मी टीव्ही पाहते. When I feel sad, I sing. Very good. मला जेव्हा वाईट वाटतं, मी गाणं गाते. करेक्ट. When I am free, I cook new dishes. जेव्हा मी फ्री असते तेव्हा मी स्वयंपाक करते, स्वयंपाक बनवते. Correct. When I am happy, I dance. Very good. When I have time, I read a book. When I am happy, when I have time, I do yoga. Right. When we have holidays, we enjoy. Correct. When I am hungry, I eat. Good. Chan. Kara, prepare 5 sentences at least on this. Make 5 sentences. Got it? Everybody समजलं सगळ्यांना व्यवस्थित? So in today's class we have learned what? Simply as soon as and the when. Both were actually very interesting, right? Did you everybody enjoy the class? Did you like whatever I taught? जे काय मी तुम्हाला शिकवलं सगळ्यांना व्यवस्थित समजलं? Are you everybody enjoying the class and is it really becoming helpful for you? थोडी हेल्प होतीये? थोडस जे इंग्लिश सेन्स आहे थोडासा इंग्लिश नॉलेज थोडं इम्प्रूव्ह झाल्यासारखं वाटेल तुम्हाला. जसं जसं तुम्ही वाक्य बनवताल थोडंसं कधी कधी थोडं प्रेशर पण येईल ब्रेन वरती, पण लगेच क्लॅरिटी पण येत जाईल. सो यू विल डेफिनेटली इम्प्रूव्ह युअर सेल्फ इन दिस वे. ट्राय मेकिंग युअर ओन सेंटेन्सेस ऍज वेल. ह्याच्यावरती थोडेसे तुमचे पण सेंटेन्सेस बनवायचा प्रयत्न करा, थोडं बोलायचं.
क्लास झाल्याच्या नंतर विषय सोडून नाही द्यायचा. ऍज सुन ऍज आपण शिकलो, वेन आपण शिकलो, सो त्याच्यावरती थोडं बनवू शकतोय का आपण पाहायचं. वेन एव्हर आय हॅव टाइम आय गो फॉर अ वॉक. जसं माझ्याकडे वेळ असतो मी चालायला जाते. राईट, ऍज सुन ऍज आय एम फ्री आय विल गो फॉर अ वॉक. मी जशी फ्री होईल तसं मी चालायला जाईल. असं असे जे सेंटेन्सेस आहेत वेगळे वेगळे, प्लीज ट्राय मेकिंग. जमेल तसं बनवा. तुम्ही मनातून जसं जसं बनवणार तसंच तुमचं डेव्हलपमेंट होणार. इकडून कसं होतं, मी तुम्हाला पद्धतशीर वाक्य देते, सो ते येतं तुम्हाला बनवता. पण आपलं माइंड पण रेडी झालं पाहिजे. ते माइंड पण तेवढं तुमचं तयार झालं पाहिजे की ऑन द स्पॉट ते आपल्याला बोलता आलं पाहिजे. ह्यासाठी ओके. चला, so very best of luck everybody. Happy learning to you all. Thank you so much everybody for the appreciation. छान सराव करा, छान प्रॅक्टिस करा. Happy learning. Bye bye. Take care. Enjoy everybody. The best.